नमस्कार. 14 जुलैच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. तालुक्यात कोरोनाचे 2 नवीन रुग्ण आढळले. रुग्णसंख्या 312. यावल पालिकेच्या नगराध्यक्षपदी नौशाद मुबारक तळवी यांची बिनविरोध निवड. साकळी गावात कोरोनाचा फैलाव तुमच्याच समाजामुळे होतोय असं सांगत 2 तरुणांना काहींनी केली मारहाण. गावात तणावपूर्ण शांतता. किनगावात डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमाद्वारे आरोग्य तपासणी. कोरोनाच्या धास्तीने आरोग्य सेवेपासून वंचित रुग्णांना मोठा दिलासा. यावल शहरात वारंवार खंडित होणाऱ्या विजेचा प्रश्न सोडवावा. उकाप फाउंडेशनची निवेदनाद्वारे मागणी. फैजपूर शहरवासियांतर्फे न्हावी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन पाईपलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प. फैजपूर येथील खंडोबा देवस्थानामध्ये घनश्यामदासजी महाराज यांची द्वितीय पुण्यतिथी साजरी. यावल तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या व्हाईट लिली काव्य संग्रहातील कविता मराठी द्वितीय भाषा अभ्यासक्रमात. तर यावल शहरात प्रथमच ई-लर्निंगद्वारे अध्ययन अध्यापनाचे काम सरदार वल्लभभाई शाळेकडून सुरू. ISI मार्क असलेल्या श्रीराम व दत्त ठिबक सिंचन संच व सुप्रीम PVC पाईप 50% अनुदान सबसिडी कापून हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहे व बुकिंग या ठिकाणी व माल देणे देखील सुरू आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. पत्ता आहे श्रीपाद इरिगेशन, दुकान नंबर 5, फ्रूट सेल सोसायटी, यावल, भुसावळ टी पॉईंट जवळ. प्रोप्रायटर कैलाश निळे व आकाश निळे. एक वेळ अवश्य भेट द्या. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. तालुक्यात कोरोनाचे 2 नवीन रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ही 312वर पोहोचली आहे. हे 2 रुग्ण एक साकळी व एक आमोदा गावातील असून त्यांचा रिपोर्ट सोमवारी रात्री उशिरा प्राप्त झाला होता. साकळी गावातील एक 58 वर्षीय महिला व आमोदा गावातील एक 20 वर्षीय तरुण हा कोरोनाबाधित आढळून आला आहे. तेव्हा या दोन्ही गावांमध्ये तहसीलदार जितेंद्र कुवर, गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत बराठे यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघं गावातील रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेणे सुरू आहे. इंटरनेटच्या साहाय्याने वेब कॉन्फरन्सद्वारे प्रथमच यावल नगराध्यक्षपदाची औपचारिक निवडणूक पार पडली. मंगळवारी नगराध्यक्ष म्हणून नौशाद मुबारक तळवी यांची बिनविरोध निवड प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी घोषित केली. या निवड सभेच्या प्रसंगी सर्वच नगरसेवकांना इंटरनेटच्या साहाय्याने वेब कॉन्फरन्सद्वारे एकत्र आणण्यात आले होते. तेव्हा त्यांच्या या निवडीमुळे तळवी समाजाला प्रथमच नगराध्यक्षपदाची संधी यावल पालिकेत लाभली आहे. येथील पालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमातीच्या श्रीकरिता राखीव होते. तेव्हा सन 2016मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या सुरेखा शरद कोडी या निवडून आल्या होत्या. मात्र वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले. तेव्हापासून या ठिकाणचं नगराध्यक्षपद हे रिक्त होते. तर प्रभारी नगराध्यक्ष म्हणून राकेश कोलते हे कार्यभार बघत होते. तेव्हा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशान्वये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. यामध्ये नगरसेवकातून नगराध्यक्षाची निवड करण्याचे आदेश होते. तेव्हा नगरपालिकेत 20 नगरसेवकात केवळ नौशाद मुबारक तळवी याच अनुसूचित जमातीच्या महिला असल्याने 6 जुलै रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. तेव्हा त्याचवेळी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले होते व 14 जुलै रोजी औपचारिक घोषणा व्हायची बाकी होती. तेव्हा मंगळवारी पीठासन अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन कॉन्फरन्स घेत पालिकेच्या सभागृहात 11 वाजता निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी मुख्याधिकारी बबन तळवी, कक्ष अधीक्षक विजय बळे, रमाकांत मोरे, शिवानंद कानडे आदींची उपस्थिती होती. निवडीनंतर प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष नौशाद तळवी यांना पदभार सोपवला. नंतर तळवी यांच्या निवासस्थानी नगरपालिकेचे गटनेता अतुल पाटील, उपनगराध्यक्ष राकेश कोलते, प्राध्यापक मुकेश येवले, नगरसेवक अभिमन्यू चौधरी, रुक्माबाई महाजन, देवयानी महाजन, पौर्णिमा फालक, रेखा युवराज चौधरी, कल्पना दिलीप वाणी, शेख असलम शेख नवी, श्रीमती शीला श्रीधर सोनोने आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. तर तळवी समाजाला प्रथमच यावल नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावर संधी नौशाद तळवी यांच्या माध्यमातून मिळाली आहे. तेव्हा त्यांच्या निवडीनंतर
आपण शहराचे प्रतिनिधित्व करत असताना शहराचे सर्वांगीण विकास आपले गटनेता तसेच माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करू असे नवनिर्वाचित नगराध्यक्षा नौशाद तडवी यांनी सांगितले आहे. बड़े साहेब आणि सोशल डिस्टन्समुळे 3 किंवा 4 जण पाहिजे. 4 जण का साहेब का 3? ऑक्सीजन पाइपलाइन आमच्यासाठी महत्त्वाची आता आपले घेऊन जा शंभर कसे करायचे माझी नगराध्यक्षांनी सत्कार केला असं मास आहे ना नगरपालिका बोर्ड चार दिला खुर्ची पण येतो मागे बडे सर हां ठीक आहे. हो गया इकडे बघा. आणि मैं और राकेश दोनों ब्रदर ने हाँ, सब ब्रदर सर ऑनलाइन सोशल डिस्टन्स आ जाओ. आ जाएंगे सर आ जाओ. ऐसे दूर खड़ा पूरे दादा मुबारक भाई को मुबारक. ये अपने अभी जस्ट घर पे जाने के बाद शहराच्या खऱ्या आरोग्य मोरे साहेब पाटील साहेब त्याने तर काही चॅलेंज नाही दादा. तालुक्यातील साकडी गावात कोरोना विषाणूचा फैलाव तुमच्या समाजामुळे वाढत आहे असे सांगत दोघांना काही जणांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री घडली असून या प्रकरणी यावल पोलिसात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक केली आहे व त्यास 17 जुलैपर्यंत 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर गावात सध्या तगडा पोलीस बंदोबस्त आहे. साकडी तालुका यावल गावात बळगुजर वाड्याजवळ व्यायामशाळा आहे. या व्यायामशाळेतून सोमवारी रात्री 2 तरुण बाहेर निघाले तेव्हा त्यांना पाहून भूषण मधुकर कोळी वय 20 वर्ष, सागर अशोक पाटील, विशाल बोरसे, अक्षय शिरसाडे, गोल्या भोई, मनोहर परदेशी उर्फ भैया लोधी व इतर काही 10 जणांनी सर्व राहणार साकडी या दोघा तरुणांना बोलले की गावात तुमच्याच समाजामुळे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव होत आहे असे सांगत त्यांचा रस्ता अडवून त्यांना शिवीगाळ केली व चापटाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने त्यांना मारहाण करीत गंभीर दुखापत केली. त्यातील एकाच्या खिशातील 1,500ची रोकड काढून त्यांनी तेथून पळ काढला. तेव्हा वरील फिर्यादीनुसार सोमवारी रात्री उशिरा मारहाण करणे, दंगल घडवणे, लॉकडाऊनचे उल्लंघन करणे, तोंडाला मास्क न लावता गैरकायद्याची मंडळी जमून कोरोना संक्रमण वाढवण्याची कृती करणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील प्रथम संशयित
भूषण मधुकर कोळी यास पोलिसांनी रात्रीच अटक केली व मंगळवारी त्याला येथील सह दिवाणी न्यायालयात न्यायाधीश MS बंचारे यांच्यासमोर हजर केले असता त्याला 17 जुलैपर्यंत 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहे. तर सोमवारी रात्री 2 धर्मियात वाद झाला असून हा वाद वाढू नये म्हणून DYSP नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक अरुण धनवळे, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार व राज्य राखीव दलाचे एक पथक साखळी गावात तळ ठोकून होते. तेव्हा गावात सध्या चोख बंदोबस्त असून शांततेसाठी मंगळवारी पोलीस निरीक्षक अरुण धनवळे यांनी गावात पथसंचलनसह नागरिकांमध्ये जनजागृती देखील केली. तालुक्यातील किनगाव गावात कोरोनाचे 9 रुग्ण आढळले असून गावात सध्या जनता कर्फ्यू आहे. अशात नागरिकांची आरोग्य तपासणी व्हावी म्हणून गावात मंगळवारपासून डॉक्टर आपल्या दारी या संकल्पाअंतर्गत सर्व रोग निदान आरोग्य तपासणीला गावात सुरुवात झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे. किनगाव तालुका यावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मंगळवारपासून डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमाला सुरुवात झाली. मुख्य चौकातील हनुमान मंदिराजवळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि आरोग्य सेवकांनी त्या ठिकाणी आपला ताफा नेला आणि तेथूनच नागरिकांची आरोग्य तपासणी करायला सुरुवात केली. तेव्हा या ठिकाणी सुमारे 100हून अधिक जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या कामी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन, डॉक्टर सागर वारके, आरोग्य सहाय्यक उषा पाटील, आरोग्य सेवक KG इंगळे, आरोग्य सेवक JK सोनवणे, सरदार कनाशा व आशा सेविकांचे सहकार्य मिळाले. सदर हा उपक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप पोडोडे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जात आहे. मावशी जेवण झालंय का? आता तुम्ही तिकडे पेशंटमध्ये शहरात गेल्या 15 दिवसापासून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणीचं निवेदन उपकार्यकारी अभियंता कार्यालयात ओकाप फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले आहे. मंगळवारी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील उपकार्यकारी अभियंता कार्यालय गाठले व त्या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता दिलीप मराठे यांच्याकडे निवेदन देऊन त्यांनी सांगितले की गेल्या 15 दिवसापासून शहरात
सुरळीत वीज पुरवठा मिळत नाही आहे. काही ना काही कारणास्तव वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे व कमी आणि जास्त दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने अनेक नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करून त्यांच्या घरातील इलेक्ट्रिक वस्तूंचे नुकसान झाले आहे. तेव्हा चांगल्या प्रतीचा व सुरळीत वीज पुरवठा द्यावा अशी मागणीचं निवेदन उकाप फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम रजा खाटिक, त्यांच्यासोबत मुजम्मिल शेख, उजेर शेख, तौफिक खाटिक, इख्तियाक खान, अहमद खान, फैज खान, समीर शेख, शोएब खान, जुबेर खान, इखलाक खान, राजा तडवी, आवेश मोमीन, साकिब शेख, फैजान खान, मुजम्मिल खान, सलीम खान, रेहान खान, मोहम्मद सिद्दीकी, रियाजुद्दीन खाटिक आदींनी दिले आहे. ग्रामीण रुग्णालय न्हावी येथे 30 बेडचं रुग्णालय आहे. तेव्हा त्या ठिकाणी कोरोना विषाणूच्या लागण झालेल्या रुग्णांवरती अधिक सक्षम उपचार व्हावे म्हणून ऑक्सिजन पाईपलाईन टाकायची आहे. म्हणून ऑक्सिजन पाईपलाईन ही लोकसहभागातून व्हावी म्हणून प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी फैजपूर शहरात नगरपालिका सभागृहामध्ये एक बैठक घेतली. या बैठकीमधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला असून नागरिकांच्या पुढाकाराने व लोकसहभागातून लवकरच न्हावी ग्रामीण रुग्णालयामध्ये देखील ऑक्सिजन पाईपलाईन टाकली जाणार आहे. या बैठकीत प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोलेसह तहसीलदार जितेंद्र कुवर, मुख्याधिकारी किशोर चौहान, सातपुडा व लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन नरेंद्र भाऊ नारखेडे, जिल्हा दूध संघाचे संचालक व नगरसेवक हेमराज चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती भरतभाऊ महाजन, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, देवीदास चौधरी, पतसंस्था चेअरमन चंद्रशेखर चौधरी, मेडिकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष अनिरुद्ध सरोदे, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष योगेश सोनोने, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय सराफ, युवराज चौधरी आदींची या बैठकीत उपस्थिती होती. या सर्व मंडळींनी लोकसहभागातून आम्हीच 30 बेडच्या या रुग्णालयात ऑक्सिजन पाईपलाईनचे काम करून प्रशासनाच्या स्वाधीन करू व लवकरच काम सुरू होईल असे आश्वासन प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांना देण्यात आले आहे. आणि रावेतून टीचर असे म्हणून आपले 6 ते 7 पेशंट जवळ आपले ॲम्ब्युलन्सने आपण पाठवतो आणि भविष्यामध्ये हे पेशंट जास्त वाढणार. कशामुळं? कारण जे म्हातारे लोक आहेत घरामध्ये ते सगळ्यांच्या घरात आता कोरोना शिरणार. म्हणजे असं कोण राहणार नाही की कोरोना नाही असं. म्हणजे चीनवरून इथपर्यंत आला सगळीकडे तर इथं आता पण प्रत्येकाच्या घरी पोचायला त्याला काही प्रॉब्लेम नाही. घरी कुणाच्या काही प्रॉब्लेम आहे की ज्यांच्या घरामध्ये म्हातारी माणसं आहेत, त्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, त्यांना वेळेवरती ऑक्सिजन मिळाला पाहिजे. कारण 95च्या खाली गेले की त्याला ऑक्सिजन कंपल्सरी पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला इथं ऑक्सिजन सेंटर उभा राहणं गरजेचं आहे. नावीमध्ये 30 बेड आणि यावरमध्ये 30 बेड 60 बेड केले आहे. आणि हे जे आपले कोविड केअर हॉस्पिटल आहेत ना, तिथं इमर्जन्सी आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर ठेवायचे. लहान सिलेंडर जम्बो सिलेंडर त्याची किंमत मला माहिती आहे. त्यासाठी आपल्याला हे मदत त्याच्यातून आपल्याला करायची. रावेतमध्ये मटेरियल आलेलं आहे, उद्यापासून त्याचं काम सुरू होतं. पण आपलं यावर केसचं काहीच नाही आहे. आपल्याला तो मटेरियल ज्याने आणून दिलं त्याने 2,09,000 रुपयाचं मटेरियल आहे रावेत. 2,09,000 त्यामध्ये किती बेड? 56 बेड आणि त्याला मजुरी 30-40,000 रुपयाची मजुरी. म्हणून मला सांगितले की इथं आपल्याला मजूर म्हणून जर आपल्याला बेड असतील तर तेही आपल्याला कॉस्टिंग कमी होतं. आणि 30 बेडसाठी समजा जास्त बेड 56 बेड आहे आणि त्याचा अंतर पण जास्त आहे. 157 फूट अंतर आहे, ते आपल्या 130 फुटाचं अंतर. रावेला जो खर्च येणार आहे त्यापेक्षा कमी खर्च आपल्याला येतो. कमी म्हणजे तिथं 2,10,000 जे मटेरियल खर्च आलेला आहे तो 3.25 लाख रुपये असतो. 1.25 लाख रुपये त्याचा आपल्याला काही माहिती. आणि करणार ते प्रत्येक या ठिकाणी जास्तीत जास्त दोन्ही 1.5 लाख 3 लाख खर्च होणार. 3 लाख दोन्ही खर्चासाठी. ऑक्सिजन सिलेंडर आपण जर प्रत्येक ठिकाणी 5-5 जर आपले ठेवले किंवा ते मशीन आहे ऑक्सिजन सॅच्युरेशन मशीन, ती काय करतं? हवेमधनं ऑक्सिजन शोषून घेते. त्यामुळे त्याला ऑक्सिजन सतत भरायची गरज पडत नाही त्या मशीन. हे मशीन जर आपल्या ठिकाणी जर उपलब्ध झालं तर काय होतं कधी कधी की ऑक्सिजन सिलेंडर भरायला लागतं. ऑक्सिजन सिलेंडर भरण्यासाठी आपल्याला जळगावला जावं लागतं. पण त्याच्याऐवजी जर ऑक्सिजन सॅच्युरेशन मशीन असेल तर ती भरण्याची गरज नाही. त्यामध्ये फैजपूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष तथा खंडोबा देवस्थानाचे गादीपती साकेत वाशी महंत
बालब्रह्मचारी घनश्यामदासजी महाराज यांची द्वितीय पुण्यतिथी नुकतेच साजरी करण्यात आली. खंडोबा देवस्थान येथे हा कार्यक्रम पार पडला. या खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडळेश्वर 1008 श्री 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 पुरुषोत्तमदासजी महाराज यांनी घनश्यामदासजी महाराज यांच्या समाधीस्थळावर एक छोटेखानी पूजेचा सोहळा आयोजित केला होता. या प्रसंगी एकनाथजी महाराज सुरवाळी, महामंडळेश्वर सतपंथरत्न श्री जनार्दन हरीजी महाराज फैजपूर, खानदेशरत्न शास्त्री भक्तिकिशोरदासजी महाराज फैजपूर, गोपाळदासजी चैतन्य महाराज पाल, भरतदासजी महाराज कुसुंबा, कन्हैयादासजी महाराज आमोदा, दिगंबर शास्त्री महाराज विरोधा, गणेशगिरीजी महाराज व भगवतदासजी महाराज आदींची उपस्थिती होती. सोबत पुजारी राम मनोहरदासजी महाराज, पवनदासजी महाराज आदींच्या हस्ते पूजा विधी मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी पुरोहित नंदू जोशी यांनी सर्व कार्यक्रम आपल्या शुभ वाणीद्वारे पार पाडले. या प्रसंगी संत महंतसह आमदार श्रीदादा चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती भरतभाऊ महाजन, लीलाधर शेठ चौधरी, प्राचार्य VR पाटील, प्राचार्य RL चौधरी, माजी प्राचार्य SS पाटील, डॉक्टर गणेश भारांबे, डॉक्टर नितीन महाजन, डॉक्टर उमेश चौधरी, नगरसेवक केतन किरंगे, माजी उपनगराध्यक्ष राकेश जैन, समाजसेवक रवींद्र होले, संजय सराफ, दीपक होले, वसंत परदेशी, विनोद परदेशी, धनु नारखेडे, देवीदास पाटील आदींची उपस्थिती होती. तेव्हा या पुण्यतिथी सोहळ्यात आलेल्या सर्व भक्त भाविकांचे देवस्थानाच्या वतीने डॉक्टर नितीन महाजन, विनोद परदेशी यांनी आरोग्य तपासणी केली व संपूर्ण समारंभ हा सॅनिटाईज व मास्क लावून या ठिकाणी संपन्न झाला. मग दुरून जाईयो म्हटलं फक्त दुरून जाईयो नाही कॉर्नर पे रखना था वो या हाँ पूरा नहीं पड़ेगा कोई आएगा भाजी को छोड़ देगा हाँ तो यही पड़ा रहेगा पाले. जेन्युइन भगवान को जेन्युइन कंटिन्यू होना ही है. नहीं इधर उधर से बुला तो आप जो लोग बैठे हैं सब अभ्यास दोन हार घेऊन ये, दोन हार ना फुलमाळा इनका पता है कब गए धनं समर्पयामि अवनाद्यक्षराणिं समर्पयामि पुष्पमालनं समर्पयामि. पुष्पमाला अंटायन एक हार पुष्पमालनं समर्पयामि. प्रभुमार्दन पूजार्थे पुष्पाणिं प्रतिगतामृतत्काले समर्पयामि. इनकी जानकारी है क्या? या परंपरेत आहे ना साकेत वाचलेलं सुचली म्हणजे ब्रह्मलिंग शक्यतो नाही. वैष्णव परंपरा अगरबत्ती लेना छोटू और इधर एक दिया लगा देना. ज्या परंपरेतून ये का घनश्यामदासजी दिया लगा होते. देना. आता यांची परंपरा वेगळी होती. परत आत्मा म्हणून त्यांचं ब्रह्मलिंग असू शकतं.
हां, परंतु हे ज्या परंपरेतून होते घनश्यामदासजी आत्मानंदजी वेगळ्या याच्यातून होते, ते काही गुरु शिष्य नव्हते. नंतर आणलं त्यांनी राम मंदिरात, हां अयोध्येला, तर तिथून आले समजा त्यामुळे मग त्यांच्यासाठी प्रसिद्ध यावलचे तहसीलदार जितेंद्र कुवर हे एक कवी आहेत व त्यांनी लिहिलेली व्हाईट लिली या काव्यसंग्रहातील कविता मराठी द्वितीय भाषा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. तेव्हा मराठी द्वितीय भाषा अभ्यासक्रमात त्यांच्या कवितेचा समावेश झाल्याबद्दल फैजपूर शहरामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कामी माजी पंचायत समितीचे सभापती भरत महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन तहसीलदार जितेंद्र कुवर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आता एक शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाची बातमी आहे. यावल शहरात प्रथमच लर्निंगद्वारे अध्ययन अध्यापनाचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत संस्था चालक श्री राजेंद्र महाजन यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 ऑनलाईन अभ्यास प्रक्रिया सुरू केली आहे. यात प्रत्येक वर्गाचा नर्सरी ते KG2 आणि इयत्ता 1ली ते 9वी वर्गाचे ऑनलाईन अभ्यास प्रक्रिया त्यांनी सुरू केली आहे. या प्रत्येक वर्गाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत. यात प्रत्येक पाठावर स्वतः शिकवतानाचा व्हिडिओ तयार करून पालकांच्या ग्रुपवर तो अभ्यास टाकला जात आहे आणि मुलांचा केलेला अभ्यास शिक्षक चेक करून घेत आहेत. या प्रक्रियेला विद्यार्थी पालक यांच्याकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळत आहे. तर अभ्यासक्रमासंदर्भात पालकांमधून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत, तर काही पालक प्रश्न देखील विचारत आहेत, तर अनेकांचे शंकांचे निरसन देखील केले जात आहे. कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये शाळा उघडणे अजून शक्य नाही, तरीसुद्धा मुलांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होणार नाही असे संस्थेचे डायरेक्टर दीपक महाजन सर यांनी चर्चा करून शिक्षकांसोबत झूम मीटिंग घेऊन त्यांनी संपूर्ण या संदर्भातील माहिती दिली व संस्थाचालकांनी शाळेसाठी वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका शीला तायडे शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. तसेच आता शाळेच्या वतीने हा अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू झाला असून त्यासोबतच शाळेने एक स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील तयार केले आहे. विद्यार्थी त्यांच्या सवडीनुसार शिक्षकांनी तयार केलेले व्हिडिओ बघू शकतात. तेव्हा कशा पद्धतीने या सर्व ऑनलाइन अध्यापनाचं कार्य चालतंय ते आपण बघूया. पहले वीडियो में हमने प्लस नंबर्स यानी पॉजिटिव नंबर्स, नेगेटिव नंबर्स, इसके बारे में जानकारी ली, इंटीजर्स के बारे में देखा. अब उसके ऊपर हम ये प्रैक्टिस सेट अब सॉल्व कर रहे हैं. क्वेश्चन नंबर 1 है क्लासिफाई द फॉलोइंग नंबर्स एज पॉजिटिव और नेगेटिव नंबर्स. दे आर द पॉजिटिव और नेगेटिव नंबर्स ऑल्सो. फर्स्ट ऑफ ऑल इन आंसर हमें 2 कॉलम तैयार करने हैं. वो होंगे क्लासिफाई करने के लिए पॉजिटिव नंबर्स का एक कॉलम और नेगेटिव नंबर्स का एक कॉलम. और अब हमें ये नंबर्स क्लासिफाई करने हैं. तो फर्स्ट नंबर है हमारा -5. तो हमें पता है -5 कौन सा नंबर है, प्लस है या माइनस, पॉजिटिव है या नेगेटिव, वो है नेगेटिव. तो हमें उसे लिखना है नेगेटिव नंबर्स के कॉलम में. नेक्स्ट नंबर है हमारा +4 यानी पॉजिटिव नंबर, तो हम वो लिखेंगे पॉजिटिव नंबर के कॉलम में. अब नेक्स्ट नंबर है हमारा -2. वो कैसा नंबर है, नेगेटिव नंबर है, तो इसलिए हमने लिखा उसे नेगेटिव नंबर के कॉलम में. और नेक्स्ट है 7 यानी ऐसा नंबर है जिसके सामने कौन सा साइन नहीं है, प्लस भी नहीं है और माइनस भी नहीं है. लेकिन पहले वीडियो में हमने देखा है अगर पॉजिटिव नंबर है तो उसे साइन देने की जरूरत नहीं, यानी पॉजिटिव नंबर का साइन नहीं भी लिखा होता तो वो भी चलता है, क्योंकि ये पॉजिटिव नंबर ही बोला जाता है. इसलिए हम 7 को लिखेंगे पॉजिटिव नंबर के कॉलम में. और आपको जो रिमेनिंग नंबर्स है वो आपको क्लासिफाई करके लिखने हैं. अब नेक्स्ट है क्वेश्चन नंबर 2. गिवन बिलो आर टेम्परेचर इन सम सिटीज, राइट देम यूजिंग
proper sign. There are some places or some cities in our country, and here their temperature in these cities. तो फर्स्ट प्लेस है हमारा शिमला. इन शिमला टेम्परेचर इज 7 डिग्री सेल्सियस बिलो 0 डिग्री. इसे ऐसा रीड किया जाता है 7 डिग्री सेल्सियस. 7 डिग्री सेल्सियस बिलो 0 डिग्री. अब 0 डिग्री के बिलो यानी नीचे, यानी कौन सा नंबर है नीचे का? माइनस साइन. अगर वो लाइन नंबर्स लाइन मैंने पिछले वीडियो में आपको सिखाई है, वो अगर याद करते हो आप, तो लेफ्ट साइड में जो है जो 0 के नीचे के नंबर से यानी कि माइनस साइन. तो 7 को कौन सा साइन आएगा फिर? -7 डिग्री सेल्सियस. सेम एज इट इज लेह का आएगा. उसके बाद हम देखेंगे दिल्ली का. दिल्ली का टेम्परेचर है 22 डिग्री सेल्सियस अबोव 0 डिग्री सेल्सियस. अबोव यानी ऊपर का 0 डिग्री सेल्सियस के ऊपर का है दिल्ली का टेम्परेचर 22 डिग्री सेल्सियस. इसके लिए उसका साइन आएगा +22 डिग्री सेल्सियस. ये जो रिमेनिंग है दोनों वो आपको सॉल्व करने हैं. पहले वीडियो में जो मैंने ब्लैक बोर्ड राइटिंग की है वो आपको मैथ्स की नोटबुक में राइट डाउन करना है, और ये जो है प्रैक्टिस सेट की राइटिंग वो भी आपको कंप्लीट करनी है. Welcome to online class. Today we are going to learn 3-letter words. Now let's learn with me. A-N. F-A-N. Fan. Man. M-A-N. Man. P. P-A-N. Pan. V. V-A-N. Van. A-T के वर्ड्स. B-A-T. Bat. C. C-A-T. Cat. H. H-A-T. Hat. R. R-A-T. Rat. तो ये छोटे छोटे वर्ड्स हमने जूनियर केजी में भी स्टडी किए हैं और सीनियर केजी में भी स्टडी किए हैं. तो बच्चों ये क्या है? ये छोटा क्वेश्चन है, ये तुम्हें सॉल्व करना है अपने नोटबुक में. राइट WRITE. राइट द करेक्ट वर्ड. इसका अर्थ हुआ कि ये पिक्चर देख के हमें छोटे छोटे वर्ड्स लिखने हैं, करेक्ट वर्ड्स लिखने हैं. तो ये पिक्चर कौन से बच्चों? फैन. FAN. फैन. तुम्हें ये वर्ड्स, ये छोटे वर्ड्स 4 लाइन में कैसे लिखने हैं ये तुम्हें सीखना है, और वैसे ही तुम्हें अपने नोटबुक में लिखना है. मैन. MAN. मैन. नेक्स्ट इज पैन. PAN. पैन. वैन. VAN. वैन. नेक्स्ट पिक्चर बैट. BAT. बैट. कैट. CAT. कैट. नेक्स्ट इज hat. 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 rat. 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 तो इस प्रकार तुम्हें ये क्वेश्चन अपने नोटबुक में सॉल्व करना है, और ये छोटे छोटे पिक्चर मैंने निकाले हैं बच्चों, तुम्हें अपने हाथों से ड्रॉ करना है, और ये छोटे छोटे वर्ड्स 4 लाइन में कैसे लिखते हैं वो तुम्हें अपने नोटबुक में लिखना है. Hi friends, I am Bhumika, class KG2. My
what a bird thought. पक्षी क्या सोचता है. I lived first in a little house and lived there very well. The world to me was small and round and made of pale blue shell. I lived next in a little nest, not needed any other. I thought the world was made of straws and covered by my mother. One day I flitted from the nest to see what I could find. I said the world was made of leaves. I have been very blind. At last I flew beyond the tree. I saw the sky so blue. And now how the world is really made, I cannot tell, can you? इस कविता में पक्षी कहता है, I lived first in a little house and lived there very well. The world to me was small and round and made of pale blue shell. पक्षी कहता है कि मैं पहले एक छोटे से घर में रहता था. वहाँ मैं बहुत अच्छे से रहता था. वो दुनिया मेरे लिए छोटी और गोल थी. वो दुनिया फीके नीले रंग से बनी हुई थी क्योंकि वो अंडे में था. I lived next in a little nest, not needed any other. I thought the world was made of straws and covered by my mother. फिर वो अंडे से बाहर आकर घोंसले में रहने लगा. उसे लगता था कि उसकी दुनिया घास से बनी है और उसे वहाँ किसी की भी ज़रूरत नहीं है. वो घोंसला मतलब उसके माँ ने ढका हुआ था. At last, one day I fluttered from the nest to see what I could find. Now how the world, I said the world was made of leaves. I have been very blind. मैं एक दिन में घोंसले से बाहर आया और कि मुझे कुछ मिल सकता है कि नहीं. फिर मुझे बाहर आकर पता चला कि दुनिया पत्तों से बनी हुई है. मैं अब तक अंधा था. At last I flew beyond the tree and saw the sky so blue. Now how the world is really made, I cannot tell, can you? अंत में मैं घोंसले से उड़ गया, नीले आकाश को देखा. फिर उसने दुनिया देखी और फिर उसने कहा कि मैं आपको नहीं बता सकता कि दुनिया वास्तव में कैसी है. क्या आप बता सकते हैं? तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.